तासगाव तालुक्यातील तुर्की या गावामध्ये जो काही शेतकऱ्यांच्या मधला जो काही रस्ता होता, दोन शेतकऱ्यांच्या मधला, हा वाद इतका उफाळून आला की खुद्द तहसीलदार असतील किंवा पोलीस निरीक्षक DYSP असतील या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. परंतु या ठिकाणी जो काही नाना सातपुते नावाचा एक तरुण आहे, हा तरुण पाण्याच्या टाकीवरती आपल्याला दिसून येत आहे. तर यांचं एकच मत आहे की या कुटुंबाचं की जो काही रस्ता आहे तो रस्ता शासनाने मंजूर केलेला आहे, परंतु पूर्ण वरून जो काही 1 ते 1.5 किलोमीटरचं अंतर आहे, या अंतरापर्यंत पूर्ण रस्ता व्हावा आणि त्यानंतरच आमच्या हद्दीमध्ये व्हावा. तर यासाठी आता जे काही नाना सातपुते आहे ते वरती उभारलेले आहेत आणि त्यांना पोलीस प्रशासन असेल किंवा तहसील कार्यालय असेल यांच्याकडून थांबवण्याचा सुद्धा प्रयत्न झालेला आहे. परंतु सध्या सकाळी 9 ते साधारणपणे आता 1.5 ते 2 वाजून गेलेले आहेत. ते वरतीच उभे आहेत आणि त्यांची जी काही फॅमिली आहे या ठिकाणी आहे, त्यांचं सुद्धा आपण मत घेऊया. थोडक्यात आपण बघितलं तर लहान मुलं आहेत, त्यांची पत्नी आहे, आई आहे, घरातली कुटुंबीय आहेत, जे काही सध्या वरती ते उभारलेले आहेत. भावनेच्या भरामध्ये ते मगाशी खाली येण्याचा प्रयत्न करत होते, परंतु या परिस्थितीमध्ये सध्या नाना सातपुतेंच्या आई आहेत. काय बोलणार आम्ही सांगा, एकुलते काय आमचं काय झालं तर काय करणार आम्ही? आम्हाला नाही पाहिजे तिकडं वरण आल्याशिवाय आम्ही देणार नाही काय. बर आता हे वरून वडील आहे ती तिसरा अटॅक आलेला वडील आहे. बर वरून आता हे खाली येतील, तुम्ही तसं सांगितलंय का त्यांना? काय वरण आला तर देणार काय आम्ही खाल्लं, वरण आला तर देणार आम्ही खाल्लं. आम्ही अडवाय तर बघायला शकत नाही. नीट वरून रस्ता ज्या आलाय तर काय झालंय, जरा मध्ये नेटकाना हो आहे त्याने हिकडे बी दिसली आमच्यातनच आणि तिकडे बी आणतो त्याच्यापात हिच्या त्याला दुईकडे बी वाट होत्या आणि आमचा खेळ देणं लावलाय. आणि पुन्हा हे जरा पैसेवाला आहे झालं तर तेच थांबतोय. आमची रानं पडते 3-3 वेळा वाटा केल्या. बरं रानाचा किंवा वाटेचा प्रश्न महत्वाचा तुम्हाला वाटतोय का? आता हा आपल्या घरातला एक माणूस वरती आता उतरा 3 महिने झाले बिना पाण्यात आहे आम्ही साहेब. 3 महिने झाले पोर तासगावला जाताय येतय हुतय म्हणताय, तुमच्यासारखं हुतय सगळ्यांनी काय आपण बघितलं तरी लहान मुलं आहेत, पत्नी आहे त्यांची. शासनानं आता महत्वाचा मुद्दा तहसीलदारांनी सांगितला की आज तुमचा कुटुंबीय वरती चढलेला आहे, उद्या त्यांच्या पार्टीतला कोणतर चढेल. मग यामध्ये प्रशासन दोघांच्या बाजूनं सारखं इथं वेळ घालून रस्ता येऊ द्या, आमचा आम्ही पदर खालचा रस्ता काढून देऊ, काही अडचण येत नाही. आम्ही त्याला लिहून देतो, स्वतः मी लिहून देतो, त्याचा बाप असताना मी लिहून देतो. पण वर्ण रस्ता आल्याशिवाय इथे आमच्या हिशेब करून देणार नाही का? तर 3 वेळा त्याने आमची नुकसानची केली. 3 वेळा झाल्या कुठं त्यासाठी आम्ही रस्ता 2 ते 3 महिने आम्ही नाही घरात जेवायला नाही पडत. शासन चालू आहे. 2 मुलं बारकी आहेत, काय करणार आम्ही? एवढं सगळं आमच्यातनच वाट गेली तर आणि जगण्याच काय की आता आमची कडचे आम्हाला पैसे घालणार कोण? हे रान गेलं वाटणं त्या माणसाचं आहे, त्या माणसांचं आता आम्ही काय खायचं नाही. आता बोल तुम्हाला काय दोन कोर्टांचे निकाल झालेले आहेत या ठिकाणी, परंतु यांच्या पुढे अजूनही मार्ग आहेत. उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल या ठिकाणी ते जाऊ शकतात, त्यात किंवा विभाग आहे या ठिकाणी सुद्धा यांची बाजू आहे ते मांडू शकतात. परंतु सध्या जे गावामध्ये वाद चालू आहे आणि या वादाचे रूपांतर हे तालुका जिल्हा स्तरावर होण्याची चिन्ह दिसत आहेत. पण सध्या हे आता जे नाना सातपुते आहेत ते सुद्धा आता खाली उतरणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यांनी सुद्धा थोडीशी बाजू समजून घेणं गरजेचं आहे. त्यांची लहान मुलं असतील, कुटुंब आहे, हे महत्वाचं आहे. पप्पाला 3 अटॅक आले, काम करायचं कोण नाही, त्याच्या जीवावर ती सकाळपासून वर आहे, त्याला काय झालं तर आम्ही काय करणार सांगा? जीवन आहे सगळं. मग आता शासनानं किंवा अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल होणार नाहीये. नाही की होणार, पण त्याला उतरायचं कोण? आता उतराय पाहिजे का ना? कवापास नाही, काय झालं चेक करून पडला, काय झालं कोण बघणार? रस्ता खुला झाल्याशिवाय आम्ही रस्ता खुला आमच्या त्या मुलाच्या कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही पाहिजे, तर त्या मुलाला खाली घेतलं जाणार. अन्यथा जर गुन्हा दाखल झाला तर प्रशासन जबाबदार राहणार. आता गुन्हा दाखल होणार नाही तोंडी सांगितले, लेखी पाहिजे का तुम्हाला? लेखी आम्हाला पाहिजे, लेखी देत नाहीत म्हणते. तर लेखी राहू द्या, फक्त वाट पण खुली होणार नाही. कारण आम्ही एक तर नकाशात रस्ता नाहीच तरी सुद्धा आम्ही द्यायला तयार झालोय. पुढे स्टे आल्यामुळे आमचं नुसतं नुकसान होते आणि यात नकाशा वगैरे सगळं आहे, ते नकाशामध्ये रस्ता दाखवत नाही. तुम्हाला मी नकाशा सुद्धा दाखवतो.
या नाटकामध्ये रस्ता सुद्धा दाखवत नाही तहसीलदार साहेबांनी आणि गवठाण कुठे आलं हा ते इथून रस्ता खाली आला. इथं मध्ये विहीर आहे, विहिरीपाशी थांबलेला आहे 894 पाशी, तिथं स्टे आला आहे. मग तिथून 894 पासून 925 पर्यंत हा एक गट आहे, तेवढाच गट मोकळा करण्यासाठी त्यांना पाहिजे. मग जर पुढेच स्टे असेल तर पुढे जाणार कसं, कुठून स्टेच आहे पुढं, फक्त आमचं नुकसान करण्यासाठी त्यांना हे करायचं आहे. 925 नंबरच गट नंबर मोकळा करून पाहिजे. तुमचं काय मत आहे? ऑलरेडी इथून इथपर्यंत झाला पाहिजे. आमचं नकाशात तसा रस्ताच नाही, तसा इथून 925 मध्ये नकाशात रस्ताच नाही. तरी पण आम्ही म्हणतोय सर बांधावनं रस्ता जाऊ दे, इकडे 4 इकडे 4 असं जाऊ दे. तरी पण प्रशासन काय जुमानत नाही, तुमच्यातनच रस्ता आहे असं म्हणते. ठीक आहे, काय अडचण नाही, पण पुढे स्टे आहे, पुढे आमचा 885 नंबर गट आहे. आम्ही इथनं खुला केला, इथं स्टे आहे. आमच्या 885 मध्ये कसं जाणार, आम्ही जाणार कुठल्या इथून? आम्हाला रस्त्याची तर पण गरज आहे. म्हणजे झाला तर पूर्ण झाला पाहिजे, एवढी आमची अपेक्षा आहे. मग आता एवढे दिवस शासनानं हा रस्ता इथपर्यंत मंजूर केलाय, तुम्ही पुढे का बोलला नाही त्यावेळी? आम्हाला समजलं नाही, निकाल पत्रक सुद्धा आम्हाला दिलेले नाही शासनानं, निकाल सुद्धा दिलेला नाही, नोटीस सुद्धा दिलेली नाही. आणि नोटीस देताना आदल्या दिवशी देतात. आता हे आज आंदोलन मुलगा उभं राहिला आहे टाकीव आत्मदहन करण्यासाठी, परवा नोटीस दिली आहे. आम्ही कुठली प्रोसेस करायची? आम्हाला काहीतरी नियोजन आहे का नाही? शासनाचा निर्णय किती या दिवस 3 महिने झाले आता मी आहे, 3 महिने झाले ह्यात मला झोप नाही, चित्तकडलंच नाही, कुठलं काही नाही, पाणी सुद्धा नाही. आणि या पोरावर जर उन्हात दाखल झाला तर प्रशासन जबाबदार राहणार. बरं, आता 3 ते 4 महिन्यापासून हा संघर्ष सुरू आहे, बरोबर का? आता हे दोन्ही बाजूनं जर कारवाई थांबवण्याची गरज पडली तर तुम्हाला यामध्ये कायदेशीर बाबींनाच पुढे जावं लागेल. कायदेशीर बाबीने पुढे आता तुम्ही आतापर्यंत परवा नोटीस आलंय म्हणताय, म्हणजे तुम्ही आता इथून पुढे पाऊल टाकू शकताय ना? पण पुढे आम्ही जनतेचा विकास पाऊल टाकणार, पण केस टाकलेले आहे, पुढे दावा चालू आहे, आपला दावा पण चालू आहे. तरी पण प्रशासन काय करते, राजकीय क्षेत्रातून संजय दादा पाटील, गावचे संजय दादा पाटील आहेत, राजकीय दबाव प्रशासनावर आणतात आणि ते काम करून ताबडतोब काम करून या म्हणतात. आणि ते तर उपोषणात तर म्हणतात मी 3 दिवस झाले उपोषणात आहे, तर ते उपोषणात काही त्यांचा संबंध नाही, उल्लेख पण नाही, ते दिसत पण नाही, ते असतात मुंबईला. असं का वाटतंय की ते तुम्हाला या ठिकाणी असं म्हणजे गावकऱ्यांना हे करतात? गावकरी राजकीय सगळा दबाव चालू आहे, त्यामुळे आम्हाला काही त्याचं घेणं देणं नाही. आम्हाला तर न्याय मिळाला पाहिजे, नकाशात रस्ता नाही. तरी पण आम्ही म्हणतोय सर्वांना रस्ता जाऊ दे, द्यायला तयार आहे, आमची कुठलीही अडचण नाही. मी स्वतःच्या रानातनं वाट द्यायला तयार आहे, पण ही 50 लोक आहेत, त्या 50 लोकांची रानं दावायची कुठं आहे ती? मग बरं, आता किती कुटुंबांना त्रास आहे मग हा जो काय? 4 कुटुंबाला आमच्या त्रास आहे, 4 घरासनी. आणि बाकीचे आहेत ते उपोषणाला बसतात, त्यांचं काय त्यात रान जो उपोषणाला बसलाय ना त्याचा गुंजभर रान नाही, तिळभर त्याचं रान नाही. भ्रष्टाचारवाला आहे तो, पैसे घेऊन उपोषणाला बसलाय. 2 उपोषण झाली त्याची, 2 पैसे घेऊन लाच घेऊन उपोषण केलं त्यानं. माणूस आता सख्या भावाला बांधायला काम दिना झालाय. आणि ह्यो तर कोण सावत्र भाऊ दिल काय त्याला? ह्यो भ्रष्टाचारवाला, ह्यो सतीश पाटील आहे, जगलेला माणूस आहे, त्याला काय उभा राहा म्हण. आणि जर ह्या आमच्या नानासो सातपुतेला जर काही प्रशासनानं कुठला गुन्हा दाखल केला तर प्रशासन जबाबदार राहणार. एवढंच बोलतो थांबतो. ठीक आहे, धन्यवाद. तर सध्या या ठिकाणी जे काही नानासो सातपुते या ठिकाणी आपण बघतोय वरती, त्यांना सुद्धा आपण इथं विनंती केलेली आहे. नमस्ते. तहसीलदार साहेब नानासो भांगा सातपुते, तहसीलदार साहेब आले होते, PI साहेब आले होते. त्यांनी सांगितल्याबद्दल मी खाली आलो आणि माझे आंदोलन मी इथेच थांबलो.